4/7/2024 प्रवचन. विधी ते पाळीत, निषेधाते गाळीत, मज देऊन जाळीत कर्म. एखाद्या गोष्टीचा, समजा आता अग्नी आहे, अग्नीमध्ये काडी टाकली, तिचं काय झालं मला सांग? जळून भस्म झालं. म्हणजे काडीचं रूप उरलं का? नाही. काडीचं काय झालं? पुढे गेलीच पूर्ण. तिचं काहीही स्वरूप आपल्याला दिसत नाही. मला ते आले. तिचं कुठलं स्वरूप आपल्याला दिसणार नाही. म्हणजे ती अग्नीशी काय झाली? एकरूप झाली. तिचं स्वतःच स्वतंत्र अस्तित्व बाहेर उरलं नाही. बरोबर? असा त्याचा अर्थ आहे. इतकं भगवंताचं गुण जावं की आपलं अस्तित्व विसरावं. आपण स्वतः लोकांना ठेवू दे, लक्षात ठेवायचं. आपण स्वतः विसरलं पाहिजे. स्वतःला मी कोणी आहे, मला ते जाऊ दे, मी आता ते बोलत नाही ते बोलत नाही. म्हणून भगवान सांगतात विधी ते पाळीत, विधीपूर्वक कर. तुला काय कर्म करायचं. आणि निषेधाते, त्यातला निषेध जो आहे, म्हणजे जे करू नये, त्यातली कर्म जी करू नये ती करू नको. आणि तिसरी मज देऊन जाळीत. आता ज्वलनाची क्रिया, जशी समोर चूल आहे, अग्नी आहे, गॅस आहे, त्याच्यावर जशी ज्वलनाची क्रिया आहे, तशी मनुष्य देहामध्ये भगवंताने ज्वलनाची क्रिया ठेवलेली आहे. इथे अखंड एक शेगडी आहे, भेटली, आपल्याला बघायला नाही मिळाली, पण दिसते दिसते दिसते. कळलं? कोणतंही कर्म झालं, आता हे झालेलं आहे आपलं अनेक वेळा, तरी ते विधी ते पाळीत, निषेधाते गाळीत, मज देऊन. कशाला विधी निषेध पाळत बसलायस? डायरेक्ट मज देऊन जाळीत कर्म फळे, असं म्हणा. कर्म फले डायरेक्ट कर. विधी कशाचा, निषेध कशाचा, कसला करतो? तरीही इतर सर्व कर्म ही त्यांच्याच आज्ञेने होतात, त्यांच्याच आज्ञेने होतात. त्यांचा पसारा पडतो, फाकतो. तसं तसं आपण कर्म करत करत पुढे गेलं की आपण जर त्यांचं स्मरण नसेल तर आपण गुंतत जातो. का आपण गुंतलोय हे सुद्धा कधीतरी कळलं पाहिजे. नीट कळतं का? कधी कळतं का? आपण गुंतलोय जास्त, आता नको, पुरे, असं वाटलं पाहिजे. वैराग्य निर्माण झालं पाहिजे. विधी ते पाळीत, निषेधाते गाळीत, मज देऊन जा. एकदाच कर ना, किंचित श्वास वर घे, मला कर्म अर्पण करून टाक. त्या कर्माची तुला पुन्हा कोणतंही फळ, कसलंच फळ मिळणार नाही. एकदा काडी जळाली की गेली. तर कर्मफलाचं खरं आहे. बरं आहे, तुम्हाला एक सांगू का अनुभव? कर्मफल जेव्हा, म्हणजे कर्म जेव्हा आपण अर्पण करीतच असतो सतत, कारण सारखीच कर्म चाललेली आहेत ना, सतत कर्म अर्पणाचा सोहळा श्वासावाटे चाललेला असतो. हे तुम्ही शिका. श्वास घेतला, कर्म झालं सतत, कारण श्वास हा बसत नाही, स्वस्थ. श्वास सारखा खाली येतो, सारखा ऊर्ध्व जातो, सारखा खाली येतो, सारखे नाही कर्म. कर्म नाही का मला सांगा. आणि त्या श्वासाबरोबर आपण केलेली कर्म ऊर्ध्व जातात. तुकाराम महाराज म्हणतात, जातीया पुसे येतिया पुसे जातीया धाडी निरोप. तुकारामांचं वाङ्मय इतकं सूक्ष्म आहे बाबा, विचार करावा तेवढं थोडं आहे. हे साधं नाहीये. म्हणजे नाही, वारकरी आले, त्यांना विचारलं दुसरे वारकरी येत आहेत का, विठ्ठल येतंय का, मग त्यांनी सांगितलं नाहीये. तसं नाहीये. येतिया, कोण येतिया? येणाऱ्या श्वासाला महाराज विचारतात, बाबा झाले का माझे सर्व श्वास अर्पण? जातीय धाडी. जाताना सांगतो, तुकाराम सांगतात की माझ्या पांडुरंगाला माझा नमस्कार सांगा. म्हणजे प्रत्येक श्वासाबरोबर, आणि कालांतराने बघा, कालांतराने इतका श्वासाला सवय होते की आपण काहीच करावं लागत नाही. हा त्याचा परिणाम आहे, हा त्याचा येणारा परिणाम आहे. कालांतराने असं ते कर्म मुरून जातं आपल्यामध्ये की त्याचा विचार पण करावा लागत नाही. आपला श्वास आपोआप ऊर्ध्व जातो आणि आपोआप कर्म अर्पण होतात.
इथपर्यंत आपल्याला गेलं पाहिजे. अजून एक मला तुम्हाला सांगायचंय की हे सगळं अध्यात्म जर सोडलं तर जीवन हीच एक काय आहे, जीवन एक साधना आहे. पुढे माना मला. म्हणून आपलं जीवन कसं जगायचं हे प्रत्येकाने नीट ठरवायचं आहे. थोडा व्यवहार सांगतात, कारण म्हणजे आध्यात्मिक व्यवहार. जीवन एक साधना आहे. पहा तुम्ही, आपण जन्माला आलो, जिथं आलो तिथला सगळा आपण अंगीकार केला. आई असते, वडील असतात, धर्म असतो, काय काय उपवास असतात, काय काय चालीरीती असतात, ते सगळं आपण आत्मसात केल्या. जीवन एक साधना असं मी म्हटलं. त्या सगळ्या आत्मसात केल्या आणि तिथं जगलो. आईवडिलांच्या घरात कायम राहतो का आपण? म्हणजे मुली नाही राहत. मुलं ते राहतात का आता? नाही. मला स्पष्ट सांगा तुम्ही सगळ्यांनी. म्हणजे कोणीच आईवडिलांच्या घरात कायम राहत नाही. म्हणजे एका घरातून दुसऱ्या घरात आपला मुक्काम हलतो की नाही? हलतो. कुणी असत, मुलगा असो मुली असो, मुलींना तर जावंच लागतं, पण मुलं पण हल्ली राहत नाही, हलतो मुक्काम. म्हणजे जीवन साधना याला असं सांगते की बाबा रे, जीवनामध्ये सतत बदल आहे. एकाच ठिकाणी, एकाच परिस्थितीत आणि एकाच ध्येयाने प्रेरित होऊन तुला चालणार नाही. जशी परिस्थिती, माता ज्ञानेश्वरी काय सांगते याच्यावर, जैसी स्थिती आहे ती सर्वात सोप. याच्यावर सांग की बदल आहे सतत. घर बदलतो आपण, कपडे बदलतो आपण, धान्य बदलतो आपण, सगळं अन्न बदलतो आपण, सगळं बदलतो. तसेच तुम्हाला एक आश्चर्याची गोष्ट सांगू, आपली त्वचा जी आहे ती दिवसातून किती वेळा बदलते? तुम्हाला माहिती आहे? गुरुजी सांगायचे किती वेळा बदलते तुम्हाला माहिती? त्वचेचे रोम जे आहे ते असंख्य वेळा दिवसभरात बदलत असतात. हे आहे जीवनाचं क्षणभंगुरत्व. म्हणून महाराज सांगतात क्षणभंगुर नाही भरवस. क्षणभंगुरत्व. एक एक लवलवता जो केस आहे, म्हणजे काय आपण त्याला म्हणतो रोम, तो रोम सुद्धा बदलतो. म्हणजे हे किती क्षणिक आहे असं ज्ञानोबाराय सांगतो की रोम सुद्धा बदलतो. कित्येक वेळा दिवसातून या त्वचेवरचे केस बदलतात, म्हणजे रोम बदलतात, त्वचा बदलते. असं आहे. मी साधनेला नवीन लागले ना तेव्हा अशी होते आणि खूप काळी होते. आता मी काळी आहे का? नाही ना. गोरी पण नाही, पण काळी नाही, नक्कीच नाही. मागचे माझे फोटो बघा, खूप काळी होते आणि जाड होते. त्याचं काय कारण आहे? संपूर्ण शरीरामध्ये काय होतं? रजोगुण, तमोगुण, सत्वगुण असं मिक्स होतं. मिक्स. जास्त मनुष्य असला ना असा, म्हणजे सामान्य लोक तसे मी म्हणजे इतरांप्रमाणेच होते. फक्त जीवनामध्ये लहानपणापासून संतांची संगत झाली, काही शिकायला मिळालं. हा एक माझ्याकडे साठा होता आणि ज्ञानेश्वरीचं वाचन एवढा साठा होता माझ्याकडे, आणि प्रवचन श्रवण लोकांचे हा साठा होता. म्हणजे थोडासा पुण्याचा साठा होता. पण जेव्हा सद्गुरूंची प्राप्ती झाली, सद्गुरूंची प्राप्ती हा आयुष्यातला फार मोठा बदल आहे. लक्षात ठेवा, कोणालाच ते मिळत नाही. एवढेच लोक आपल्या इथे का दिसतात? आपण सगळे ओरडतो, एवढेच लोक काय ह्याचा प्रचार. मी शांत आहे, पण मला माहीत आहे इथं येणारा फार मोठा भाग्यवान असला पाहिजे, इथे येणारा अनंत पुण्यांनी युक्त पाहिजे आणि इथं येणारा शुद्ध पुण्याचा असला पाहिजे. थोडंसं काय बोललं तर आम्ही नष्ट करू, त्यांनी येऊन दिलं पाहिजे ना बाकीचं. असं आहे. इथं असं येऊच शकत नाही माणूस. तेव्हा जे रजगुण, तमोगुण आणि सत्व तीनही अंगी हे असतात, गुण असतात, जेव्हा आपण सामान्य असतो. आणि तसंच त्या स्थितीमध्ये काही माझ्या ठिकाणचे गुण पाहून किंवा काही काय ते पाहिलं असेल, सद्गुरू अनुग्रह मात्र झाला. अनुग्रह झाल्यानंतर मग साधना नाही. लक्षात ठेवा, साधना मात्र पक्की केली. साधनेत बिलकुल एकही क्षण विसरले नाही, कधीच नाही. आजचं विसरलं उद्या बघू असं मी कधीच नाही केलं. साधनेला पर्याय नाही. साधनेनेच मनुष्य शुद्ध होतो.
साधनेनेच मनुष्याचं मन शुद्ध होतं, साधनेनेच मनुष्याचं पूर्व पाप निघून जातं, साधनेने सगळं होतं. आणि म्हणून गुरूंच्या अनुग्रहानंतर मात्र या त्वचेतले सगळे रोम रोम, शरीरातले सगळी तमोगुण रजोगुण हे सगळे हळूहळू हळूहळू नष्ट झाले. नष्ट झाल्यानंतर पण त्याला एक आहे, सद्गुरूंचा सहवास नित्य पाहिजे. अशा मनुष्याचं लगेच नष्ट होतं. तर सहवास म्हणजे काय सांगा. काही सहवास आणि वाचक सहवास त्यांनी सांगितलेलं बीज मंत्रात असतो. सहवास म्हणजे काय? ध्यान नाही, लगेच कुठलं ध्यान शिकवलं. सहवास म्हणजे मग चार गोष्टी ऐकल्या, दिलेल्या गुरु मंत्रात दर्शन झालं, चार गोष्टी ऐकल्या, अनुभव ऐकले, काय 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 चालतं. आमच्या वेळेस गुरुजींची खोली एवढीच होती या कामात. आणि त्याच रूममध्ये ते सतत 9 ते दुपारी 3 पर्यंत शिबिराला लोक बोलवायचे. 9 ते 10ची एक बॅच, 10 ते 11ची दुसरी बॅच, 11 ते 12 तिसरी बॅच. मध्ये 1 तास जेवणाला सुट्टी त्यांच्या, आम्हाला कुठे सुट्टी, म्हणजे त्यांच्यासाठी ते सुट्टीच घेत नसत. म्हणून हा पाया रचला गेलेला. नंतर 3 वाजेपर्यंत सगळा, मग 3 ते 4 4:30 पर्यंत थोडी विश्रांती आणि 5ला लगेच निघायचं प्रवचनाला, असा त्यांचा तो पायंडा होता. पण त्याच्यामध्ये प्रत्येक साधकाकडे लक्ष द्यायचं हा एक आहे. आणि त्या सहवासाने सद्गुरूंनी जे जे बोल त्यांच्या मुखातून आले ते आचरणात आणले. आणि जे जे त्यांनी सांगितलं ते खरं मानलं. काही वर्ष माणसाचे त्याच्यातच जातात, सद्गुरूंनी सांगितलं खरंच वाटत नाही, मग कोणता जन्म घ्यायचा आता? कोणत्या जन्मात होणार? सद्गुरू आता असं झालंय तुमचं मते तर सद्गुरूंनी सांगितलेलं खरंच वाटत है. अहो जन्म नाही रे, आणि तुका म्हणे माझे नाही नाही, असं कुठं असतं काय? जन्म येतातच, मर घे. सद्गुरू म्हणायचे मला मारा घ्या चला. असे लोक होते आमच्याच, पकडून दिले गुरुजींनी. बहिर्मुखी, स्वतःला अहंकारी समजणारे, यांना माहिती, आणि यांना पण माहिती सोनेकर कुठे असे अहंकारी लोक हाकडून दिले. उदाहरणार्थ कोण? तिकडे कुठेतरी रूम घेतली आणि इथल्याच लोकांना सांगायला घ्या तिकडे मी शिबिर देतो तुम्हाला. अरे सद्गुरू जिवंत असताना वाई ही पथ्य आहे. सद्गुरू जिवंत असताना हीच पथ्य पाळायला पाहिजे की माझ्या सद्गुरूंच्या आज्ञेशिवाय मी काहीही तुमच्याकडे येणार नाही. असं एक मनुष्य फसला आणि सकाळी 9-10 वाजता आला. मी तिथे होते अचानक आले आणि सांगितलं गुरुजी आज मी पारख्यांकडे जाऊन आलो. काय केलं? शिबिर घेतलं. असा ठणकावला त्याला धरून, असा आवाज टाकला गुरुजींनी. ते दिसायचे तसे पण आवाज फार भयंकर होता, फार भयंकर आवाज. आत्ता आला चालते वा. गुरुजींना परवाना असायची कोणाची की आम्ही याला हकललं तर हा जाईल का काय, ती काळजी मी करते. हा जाईल का काय, परत येईल, तसलं नाही. ते म्हणले कोणी नसलं तरी चालत. जो हकलला तो मनुष्य अधोगतीला गेला. म्हणून गुरूंची प्रतारणा ही गोष्ट ना, बिलकुल नाही. हे जीवन आहे, मनुष्य जीवन काय आहे. आता आपण गुरूंच्या साम्राज्यात आलो, सद्गुरूंच्या अनुग्रहात आलो, तर सद्गुरूंच्यावर आढळ निष्ठा हे पहिलं काम आहे. अढळ ठळणार नाही कधी, असे यानेच निम्मी कामं होतात. तर निम्म हे झालं सद्गुरूंवर आढळ निष्ठा, बस यात निम्म तप झालं तुमचं. सद्गुरू सांगतील तेच ऐकायचं, सद्गुरू नाही म्हणाले तर ते नाहीच करायचं. ही आढळ निष्ठा आहे. आता एक सांगायचं सद्गुरूने घरी गेला म्हटलं जाऊ दे मला दे, त्या तसंच बोंबलतात सांगते. आपल्याला कुठे काय आहे चला, असं नाही. असं नाही. किती सामान्य साधक असला तरी सद्गुरूंचा शब्द हा शेवटचा शब्द असतो. ते तुमच्या जीवनात होणारच जे ते बोलले. आणि काही नको चांगलं व्हावं असं वाटत असेल तर सद्गुरूंना कायम शरण
आतून शरण राहा. सद्गुरू असं म्हणत नाही की मला रोज 40 नमस्कार करा इथे येऊन वाकून, असं नाही म्हणत. पण आतून शरण राहा. हे सद्गुरुनाथा डोळे बंद करून म्हणा, मी आपल्याला शरण आहे. माझं कोणतंही कर्म अर्पण करायचं राहिलं असेल तर क्षमा असावी. आणि माझी सर्व कर्म आपल्या चरणावर विलीन आहे असं म्हणा. आपल्या चरणावर म्हणा, मी म्हणजे मी तसं केलं म्हणून मला तसं मी सांगत असते. आता मग हे सद्गुरुनाथा, श्वास वर घेतलेला आहे मी. श्वास कुठे वर बोलतोय की सद्गुरुनाथा श्वास वर घेतलेला आहे. सगळी कर्म डोक्याच्या मध्यभागी मेंदूत अर्पण केलेली आहे. इतकी जर नीरस भाषा असेल तर कुठलं सद्गुरू, काय प्रेम कोणाचं? सद्गुरू हे प्रेमाने उथंबलेला असा एक जीव आहे, असा एक मोक्षमय आहे. मोक्ष हेच त्यांचं स्वरूप आहे. त्यांच्या बुद्धीला विचलित करणारी वाक्य त्यांच्या मुखातून कधी येणार नाही. तुमची बुद्धी कधी विचलित व्हावी असं होणार नाही. तुमची बुद्धी अत्यंतिक स्थिर होईल याची ते काळजी घेतात. काय कळलं? म्हणून कर्मेंद्रिय सुखी, कर्म करायचीत का तुला अर्जुना? तुला वाटतंय का हे युद्ध करावं का करू नये? पण ते तुला केलं पाहिजे. कर्मांचं एक गणित सांगते. काही कर्म आपल्या आवडीचे, आता प्रवचन ऐकणं हे आवडीचं. घरी गेल्यावर कोण म्हणलं चल आत्ताच्या आता पोहे कर, कांदा चिर, चल चल चल, कर्मांचाच असं फरक आहे. लगेच काय आत्ताच आले तर लगेच झाली यांची बुणबुण चालू. तर मग बुणबुण जरी झाली तरी पुन्हा करावंच लागते. काही कर्म आवडती आहे, काही कर्म नावडती आहे. नावडत्या कर्मांचं ते काय करायचं असं आहे. करावीच लागतात. कळलं? ती करायचीच, जाऊ द्या. 2 हात दिलेत, 2 पाय दिलेत, डोळे दिलेत, ऐकायला कान दिलेत, बोलायला मुख दिले, जीभ दिली. हेच ईश्वराचं कृपा आहे. भांडवल आहे सगळं. कोणाच्याला भांडवल देऊन पाठवले वरून खाली, भांडवल देऊन वरून खाली पाठवले. असं नाही की काही दिलं नाही. मनुष्य ओरडतो देवाच्या नावाने, देवाने काय केलं आमचं? देवाने काय केलं का तूच तुझं काय केलं? नीट बघा, नीट लक्ष द्या स्वतःकडं, जगाच्या परिस्थितीकडं, आपल्या साधनेत आपल्याला काय शिकायला मिळतं त्याच्याकडे लक्ष द्या बारीक. जीवनामध्ये ध्येय धरून चालावं नेहमी. आतापर्यंत नसेल काही मिळालं ध्येय, पण आता हे ध्येय मिळालं, याला कधीच सोडू नका. ध्येयाला कळत ना, कधीच सोडायचं नाही. ध्येय उंच आहे, तुमच्या हाताला लागणार नाही. पण रोज प्रार्थना करा सद्गुरू, हे सद्गुरुनाथा ध्येय खूप उंच आहे, मी खूप बुटका आहे, त्यामुळे माझी उंची नाही. पण दिवसभर केलेलं कर्म अर्पण करीत करीत, तुम्ही दिलेले अभ्यास करीत आणि उरलेला वेळ तुमच्या स्मरणात घालवून माझी कर्मांची करण्याची उंची वाढा, माझ्या साधनेची उंची वाढा. उंची वाढली ना की बरं असतं, करू शकतो मनुष्य. कळलं? आपण जो जो वयस्कर होतो तो वय गेलो निघून, तर किती झालं हा मोठा आहे. मला तर असं नेहमी रोज वाटतं की तुमच्यापैकी सगळ्यांनी मला सांगावं मला मोक्ष मिळाला, मला काही आता शिल्लक नाही. ज्यांना मोक्ष मिळालाय असं वाटतं त्यांनी हात वर करा. बिंदास करा, मी काय बोलणार नाही तुम्हाला. कळतच नाही का मोक्ष मिळालं? कळत नाही. मग कधी कसं काय करायचं? त्या वाटेवरून चाललंय ना, तुम्ही नेताय बरोबर. मग कसं काय? आमचे तुकाराम महाराज म्हणाले, देवा काय मोक्ष मोक्ष करतात? मोक्ष तुमचा देवा तुम्हापाशी ठेवा, चले जाओ. ते मोक्ष वगैरे आम्हाला काय माहित नाही. आम्हाला तुमचे चरण आहेत ना, चरण आणि आनंद. आणि आनंद तुम्ही जो दिलाय तो आहे. तुकाराम महाराजांची गोष्टच वेगळी. तू ते खूप सेपरेट आहे, वागणे सेपरेट आहे ती, हे सेपरेटच आहे ती विधीचं. बरं, मग विधी ते पाळीत जीवन एक साधना असं मी दिलंय. फार मलाच ते आवडतं. काय आहे साधना? आपल्या कर्मांकडे बारकाईने लक्ष द्या.
आपण काय करतो, आपल्या श्वासातून कोणते संकल्प जातात. आता आपण काय वाईट कर्म करीतच नाही, तो भाग वेगळा, तरी आपल्या श्वासातून कोणता संकल्प जातो प्रत्येक क्षणाला, आणि आपला श्वास ऊर्ध्व जातो की नाही ते तुम्हाला माहिती. श्वासातून कोणता संकल्प जातो हे इकडं लक्ष द्या प्रत्येकाला. श्वास सुटला तर काय म्हणतो आपण मनात, श्वास घेताना आपण मनात काय म्हणण्याचं खूप असतं सगळं आत. मी चाललोय तिकडं, पण ते भेटतील का नाही पहिली गोष्ट मनात. गेले तर काय आहेत का नाही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट आहे पण चांगलं बोलते का नाही तिसरी गोष्ट. चांगलंही बोलले तर मग चहा पाणी काय केलंच नाही चौथी गोष्ट. किती झाले संकल्प, किती श्वास गेले. हे मन आहे. मन हे बहिर्मुख आहे. म्हणून बहिर्मुख मनाच्या नादाला लागता प्रत्येक व्यक्तीने अंतर्मुखत्वात जास्त गेलं पाहिजे. अंतर्मुखत्व म्हणजे मुखाने शक्यतो मौन दिवसभर नाही, शक्य असेल तिथे बोलावं लागेल आणि आवश्यकता असेल तिथे बोलावं लागेल. त्याच्यानंतर मौन. आणि मौनात आपण काय काय बोलतो त्याचं प्रत्येकाने निरीक्षण करा. मौनात पण माणसं बोलतात. काही काही व्यक्तींना बायकांना सवय असते. पूर्वी चुली असायची, खूप बायका मी अशा बघितल्या चुलीजवळ बसले असं पहिलं. काय मी म्हटलं होतं ना असं, या काय झालं ते हा आपल्याला काही किंमतच नाही मिळाली लागली असं सारखं चालू असतं. हा ते सगळं मनातच बोलायचं, मनातच. हे जे बोलणं आहे हल्ली पण बोलत असतील लोक, बोलतात डोक्यात पण येत नाही. आता तुमचं ज्ञान बोललं बाबा बोलले कळलं. असं मनाशी बोलणं आता नको. आता कोणाशी बोला, कुठे लक्ष ठेवून बोला. ते आहे जीवन. म्हणून मी सांगितलं जीवन साधना. तसं मला खूप सांगायचंय. घरी मी आठवण करते जीवन साधना म्हणजे काय सांगणार ग बाई. मी विचारते बुद्धीला, तर बुद्धी सगळं ते संसारातलं पुढं आणते माझ्या. मी म्हणते नाही हे नाही मला बोलायचं, तू गप्प बस, मी बघते काय येईल ते बोलतात. येते यांच्या आज्ञेने. आज्ञा कोणाच्या आहे वर, मी बोलत नाही. काय म्हणतात तुकाराम, साळुंकी म्हणजे बोलत हे नाही मी बोलत सखा कृपावंत, आपल्यामुळे नाही बोलत सखा कृपावंत वाचा त्याची. वाणी ही कोणाच्या हुकमाने चालते. एका क्षणात वाणी बंद करू शकतात, पण ती कोणाच्या हुकमाने चालते एवढं साधकांनी लक्षात ठेवा. सामान्य नको तुम्ही लक्षात ठेवा. वाणी कुठून येते सांगा मला. कोण दाखवेल हाताने. बरं आणि बरं ठीक आहे. हंस वाणी जाते कुठपर्यंत, कशी जाते सांगा. करून सांगा मला. अशी जाते सांगा. साधन जेव्हा आता का मी क्रम सांगते साधनेचा. अनुग्रह झाला एखाद्या ध्यानाला बसायला लागला, ध्यान तीव्र लागलं, एखाद्या साधकाला लागून जातं. पूर्वजन्मीचं पुण्य भरपूर असेल तर लागून जातं ध्यान. आणि प्रॅक्टिसने पण लागतं तुम्हाला सगळ्यांना. पण आता तीव्र ध्यान लागलं पाहिजे, कारण श्रवण आहे तुमच्याकडं मोठं. फक्त श्रवण केलेलं बरोबर घेऊन जात जा. इथं शिदोरी टाकायची नाही. शिदोरी तिकडे नेऊन बुद्धीच सोडायची आहे. शिदोरी इथं नका टाकत. शिदोरी जवळ नसेल तर काय करणार नाही का. काय सांगत होते मी विषय. वाणी कुठून आली. शरीर, मनुष्य शरीराचा अभ्यास करा थोडा, फार गरजेचं आहे आपल्या सर्वांचा. मनुष्य शरीराचा अभ्यास करा. एक शरीर आहे भगवंताने निर्माण केलं, सगळं दिलं. हात पाय डोकं कान नाक सगळं इंद्रिय दिली. इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन. हे माणसा जेणे तू जोड सांगते जाऊ देते नको. मी सगळं दिलं आणि एखाद्याला वाणीच नाही दिली तर किती पंचायत आहे. तसं वाणी दिली ती
ती हंस प्राणातून येण्याची योजना परमेश्वराने केली. कुठून आला सांगा? कोणाला माहिती का वाणी कुठून येते, कुठून जन्म होतो? कुंडलिनी शक्ती ऊर्ध्व गेली पाठीतून की पुढे सगळं कार्य हंस प्राणाचं आहे. हंस प्राण इकडे ऊर्ध्व इथे खळबळ खळबळ करतो, परत कुंडलिनीच्या मागे जातो. ती खळबळ करणं म्हणजे पुढच्या श्वासाला मार्ग दाखवणं आहे. हा पुढचा ऑक्सिजन जो आहे तो इथून ऊर्ध्व जातो, म्हणजे हंस प्राण ऊर्ध्व जातो. माहिती आहे? आणि ऊर्ध्व गेल्यानंतर माणसाची दिव्य वाणी जी आहे ती ओपन होते. म्हणून वाणीचं तप काय करावं? कोणतं आहे वाणीचं तप? सांग. नाव नाव नाही, नाम. नाम माणसाचं असतं. देवाचं नाम असतं. नाम घेणे. तुम्ही माळेवर घ्या, सपाटून बसा, माळा करा 21 सपाटून. पण प्रत्येक घेतलेले नाम अर्पण झालं पाहिजे. 21 माळा करा, काय होत नाही, सरावाने आपोआप पुढं पुढं होईल. बीज मंत्राच्या 21 माळा करा, होईल तितक्या. होईल तितकं म्हणजे माणूस म्हणतो नाही आज एक पद्धती, तसं नको 21 माळा करा प्रत्येक बीज मंत्राचा. त्याने काय होतं, खडबडून थोडे दिवसांनी तुमचा प्राण जागा होईल. श्वास जागा होईल म्हणजे आजपर्यंत जागा नव्हता का? होता, पण सामान्य कर्मांकडे त्याचं लक्ष होतं. आपण सामान्य कर्म श्वासाच्या द्वारा लक्ष देऊन करतो ना, कोणाचा आहे तिथे त्याचाच महिमा आहे. पण आतापर्यंत झालेले कर्म सामान्य झालं. जप जेव्हा झाले पूर्ण, भरपूर जप करा, सांगते 21 माळा करा बीज मंत्राच्या. काय होत नाही, बिघडत नाही. ज्यांना खूप अवस्था येत असतील त्यांनी अवस्थेनुसार करा. मग लक्ष द्या. 21 माळेनंतर अनुभव यायला लागला. काय अनुभव? की श्वास ऊर्ध्व चालला. पहिला श्वासातून ओंकार बाहेर आला. दुसरा अनुभव. शिवाय श्वास हा इथून म्हणजे कुठून काय म्हणायचं त्याला? नाही, स्वाधिष्ठान चक्रापासून ऊर्ध्व होऊन सर्व चक्र शुद्ध करीत 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 मुखातून बाहेर पडला. तेव्हा त्याचा ओंकार झाला. ओंकार व्हायला पाहिजे का नको? आवाज बदलला. तेव्हा त्याचा ओंकार झाला. ओंकार इथून येणं महत्वाचं आहे. तुमच्या साधनेत काहीच कोणाला होत नसेल तर मला असं वाटतं चूक आहे. असं शक्य नाही. एवढी वर्ष सद्गुरूंच्या आश्रमात आपण येतो आणि आपलं काहीच प्रगट होत नाही, असं शक्य नाही. प्रगट झालं तर तुम्ही चोरून ठेवू नका माझ्यापासून. काय का होईना चोरून नाही ठेवायचं, सांगायचं. म्हणजे मला बरं वाटतं की आपण एवढी वर्ष काय केलं, काहीतरी केलं. ठीक आहे. म्हणून तो श्वास बोलतो कशाच्या द्वारा? ओंकाराच्या द्वारा. तो इथून निघतो स्वाधिष्ठान चक्र, पुढे मणिपूर चक्र, पुढे अनाहत, पुढे विशुद्ध आणि जोरात बाहेर पडतो. प्रेशर. तुमची जितकी साधना तितका श्वास प्रखर, तितका तुमचा ओंकार प्रखर. मग तो बाहेर पडतो. तो बाहेर पडल्याने तुम्हाला समजतं की आपल्याला आज काय झालं, ओंकार प्रगट झाला. ते आपले त्या तिकडे कोण बसायचं बरं? कोणती गुरुजी होती? मला वाटतं कुलकर्णी गुरुजीच होते. कुलकर्णी गुरुजी तेच ते वर्ग घ्यायचे की तू कुठं रास्ता पेठेत. तर मी एकदा गेले साधण्यात, जिथं कोणी गुरुजी किंवा ते कुठं कोणी असेल तिथं आपली मी जायची. गरीब बिचारी काय करणार, आपल्याला घरातून सवड नाही, ड्युटी पण आहे, मिळवायचं कसं? परमार्थ आपल्या जीवनामध्ये कण कण करून वेचावा लागतो. असा येणार नाही कुणाच्या जीवनात. आपल्या मनुष्य जीवनामध्ये संसारासाठी जसं आपण कण कण वेचतो, चिमणी घरट बांधताना कण कण वेचून आणते, गवता आणते कण कण, आणि मग घरट बांधते. त्याचा प्रत्यय येतो आपल्याला, घर दिसतं चिमणीच. तसंच हे आहे. स्वरूपाला मिळायचं म्हणल्यावर कणाकणाने त्याची सगळी स्वरूपाला जी जी काही औषधं लागतात ती सगळी जमा करण्यात आपला आत्ता वेळ गेला पाहिजे. आत्ता वेळ उदीत बसायचं,
मोबाईल उघडायचा, त्याच्यात काय 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 बाकीचंच पाहायचं, काय काय कोण कोण काय काय पाहतं आतवर. आता सगळे गप्प बसले व्हेरी क्लेवर. कोणी मला सांगणार नाही आम्ही काय काय पाहतो. कळलं? मग हा वेळ घालवण्यापेक्षा आपला श्वास कुठे चाललाय हे तपासा. हे तपासा बसल्या ते बघा तुम्ही कधीतरी, पण हे तपासा. आता माझा श्वास कुठे आहे? श्वासच नाही म्हणजे कुठं अडकलाय, कुठं गुंगलाय तो? गुंग झालाय कुठे? परावाडीमध्ये. परावाडी येते ती बोलते, माझी या बळे नाही बोलवत सखा कृपावंत वाचा. प्रवचन होत ते कोण बोलत? त्याची आले का वाचून वगैरे काय नाही. ती प्रार्थना करत, देवा तुम्ही बोला बरं माझ्या मुखात. बस मग श्वास हा जो आहे त्याच्याकडे बारीक लक्ष द्या. तो सखा आहे आपला, तो आपल्याला ऊर्ध्व घेऊन जाईल. एक. दुसरं, श्वास झाला, आपलं लक्ष कुठे आहे दिवसभर तपासा. आपण आता अमुक साधन आपण अमुक एक काय काम करतो तर आपलं लक्ष कुठे आहे? लक्ष तिकडे देऊन काम नाही करायचं. कामाच्या वेळेस कामातच लक्ष द्यायचं. काम संपलं की लक्ष तिथं गेलं पाहिजे. थोडं नीट ध्यानात ठेवा. कळलं? काम संपलं की आंघोळच्या वेळेस कुठे लक्ष द्यायचं? मग ते नाही. प्लीज प्लीज मुद्दाम आपलं वयस्करच सगळे पण सांग. स्नानाच्या वेळेस बाथरूम बंद करून आपण स्नान करतो तेव्हा लक्ष कुठे असू द्या. बी केअरफुल. हुशार ऊर्ध्व लक्ष असू द्या. सतत कोणत्याही क्षणी काही का होईना देहाचं तुम्ही कुठे गेला होतात अशी हुशारी बाळगा. मी बरोबर सांगते तुम्हाला. देव बसवा आहे. ते आहे सगळ्यांना माहिती. लक्ष कुठे ठेवा म्हणजे नुसता श्वास घ्यायचा आणि सोडायचा ते कळतं. असे काही प्रसंग सांग की जिथं मनुष्य विसरतो. जिथं मनुष्य विसरतो ते विसरण्याचे प्रसंग पॉइंट तुम्हाला सांग. आपण स्वयंपाक करतोय, लक्ष कुठे ठेवा? भाकरी हाताने वळते बरोबर, पोळी वळते बरोबर, फोडणी बरोबर होते, सगळं होतं. फक्त तुमचा श्वास खाली राहतो, तो राहू देऊ नका. आपण झोपलो, कुशीवर झोपलो तेव्हा काय पाहायचं आहे? प्रत्यक्ष प्रकर्षाने माझा श्वास कुठे आहे ते पाहून झोपा. झोपेतच काय झालं कुणाला विचारणार? प्रत्येक क्षणी सावध सावध राहायला सांगितलंय मनुष्याला. प्रत्येक क्षणी. का तर केव्हा गफलत होईल आणि काय होईल तो कृष्ण आहे का नाही तो कळून जाईल. निष्ठून कधी निसट्ट सांगता येईल. त्यालाच कृष्ण कन्हैया म्हटले. कधी जाईल हातातून त्याचा पत्ता नाही आणि फसवून जाईल तुम्हाला. एवढ्या वर्षाची साधना कोण बोलली गेली काय झालं नाही म्हटलं ते गेले. गेले कसे काय झालं शेवटी? म्हणून क्षणभंगूर नाही भरवसा. हेच मुख्य परमार्थ आहे. दुसरा कुठला परमार्थ? कोणत्याही क्षणी सावध. बसल्यावर आपण सावधानतेची क्रिया करतो तो भाग वेगळा आहेच. कळलं तुम्हाला? म्हणून अर्जुना प्रत्येक क्षणी सावध राहणं ही जीवन कला आहे. जीवन जगण्याची कला. कळतंय ना? बरं वाटतंय? जीवन जगण्याची कला आहे की मनुष्याला स्वतंत्रता दिली, मनुष्याला डोळे दिले, दिली इंद्रिये, हात पाय कान, डोळे मुख बोलावया वचन, मग का जोडस जेणे तू जोडसी नारायण, मग का चित्तीनं जरा. कोण विचारते? तुकाराम. साधी साधी गोष्ट. मग तुला काय झालंय मनात देवाला धराय असते विचार. ते फार स्पष्ट आहे. आपण डायरेक्ट श्वासावर धरतो देवाला, तो ते चांगलं आहे आपल्या. कळलं? म्हणून विधी ते पाळीत. म्हणून ज्ञानोबारायांनी सांगितलं
विधी पाळा, निषेध गाळा, सगळं कर, फक्त काय कर, आपला परमात्मा एक आहे, कृष्ण आहे, जो तुला दिसत नाही. देवाला कृष्ण का म्हटलं सांगा मला? अगदी सूक्ष्म प्रश्न आहे. कोण उत्तर देते बघू? आकर्षण करतो. हं? कृष्ण आकर्षण करतो. आकाश काय? आकर्षण करतो. बर अजून? अगम्य हा? अगम्य अगम्य. बर अजून? न समजणारा न समजणारा कृष्ण कसा आहे? काळा आहे. कृष्ण कसा आहे? काळा, सावळा. ते सावळा काळा. मग काय काळ आहे सांगा? प्रत्येक न लक्ष दिलेला श्वास, लक्ष दिलेला श्वास कृष्णच आहे. पण ते कृष्णाचं सावळेपण आहे, सावळा आणि तेजस्वी. कळलं? म्हणून सावळा किंवा काळा जो कृष्ण आहे, कृष्ण म्हणजे हंसप्राण. हंसप्राण म्हणजे गेला परत आला तो उच्छ्वास. तो कसा आहे? उच्छ्वास सगळे कसे असतात? काळेच असतात, निषिद्ध आहे. तर वर गेलेला श्वास हा कसा आहे? पुण्यकृत आहे. श्वासाला महत्व दे, पहिली गोष्ट. आता हे तुम्हाला माहिती आहे, सगळे काय सांगायची गरज नाही. जीवनात काय करावं आणि काय नाही ही वेळेवर कळलं पाहिजे. ही एक जीवन साधन आहे. वेळेला फार महत्व आहे. काय करावं केव्हा आणि काय करू नये केव्हा हे समजलं पाहिजे. म्हणजे मनुष्याची बुद्धी, आता बुद्धीकडे येते. बुद्धी किती चतुर हवी? चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. बुद्धी किती तत्पर हवी? तत्पर बुद्धी पाहिजे. मग बुद्धीची या डोळा देखावा ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा यांच्या बातच होत आहे. श्वास कशाने पाहिजे आहे? बुद्धीच्या दिसतोच का? नाही. खूप अभ्यास झाला तर श्वासही दिसतो. तुम्हाला माहिती श्वासही असं इथे जर पाहिलं ना, पांढरं पांढरं असं जाताना दिसतं. दुसऱ्यांचा पहा, म्हणजे तुम्हाला अभ्यासाला सोयीस्कर. एखादी मूल झोपले किंवा एखादी स्त्री झोपली, पुरुष कोणी झोपले, त्याचा श्वास आपण पाहावा साधकांनी. कसा जातो, कसा येतो, आणि पाण्याचा अभ्यास करा कित्येक महिने, मग तो दिसेल. हवा दिसत नाही बाबा. आमच्या सरांनी, गुरुजींनी काय केलं, ताटात पाणी घ्या, जलोपासन, त्या पाण्यात पहा, पाण्याचा श्वास दिसतो ज्या अर्थी, त्या अर्थी आपला पण श्वास आपल्याला पाहता येईल. सिद्धांत त्यांनी खरा करून दाखवला हवा. सिद्धांत आहे मोठा. पाण्याचा श्वास दिसतो म्हणजे काय होईल? जलोपासना. आपण किंचित श्वास वर घेऊन प्रार्थना केली आणि पाण्यामध्ये श्वास सोडला, पण सोडला, आपल्याला काही दिसलं नाही, सोडला, तर पाणी हे स्थिर झालं. मग आपण त्याच्यामध्ये 2 सेकंद श्वास सोडला, याचा अर्थ जललक्ष्मीची स्थापना केली. मग आपण 10 मिनिटं त्यात डोळे स्थिर करून बघायला लागलो. त्या बघण्याच्या वेळेस काय दिसतं सांगा? तो जो तुमचा श्वास गेला किंवा जलात जो श्वास आहे ते त्या वाफा दिसतात वर. मग तसा तो सूक्ष्म आहे. म्हणून जलोपासना जास्त केली नवीन लोकांनी तर श्वास लवकर दिसेल. श्वास पाहायची प्रॅक्टिस करा, कधीतरी दिसेल. नाही दिसला दुःख मानू नका. तो इतका सूक्ष्म आहे, तो कृष्ण आहे, तो चोरून पडतो इकडे. हा, कळलं का? म्हणून श्वास हा सूक्ष्म आहे. तो पाहायचा प्रयत्न करणे साधनात फार प्रगाढ आहे. पण तो पहा, आणि पाहिल्यावर काय दिसतं की नाही, नाही दिसलं तर सोडून द्या. पुन्हा पहा, पुन्हा पहा. आयुष्यभर जलोपासना करावी. म्हणजे 2 गोष्टी होतात. कोणत्या? आपल्या आयुष्याला आवश्यक असलेलं धन आपल्याला मिळत राहतं. जलोपासना. कळलं? आमच्या आयुष्यामध्ये ह्या उपासना आम्ही खूप केल्या. जलोपासना. आणि दुसरी जलामधून निघणारा श्वास, त्याची उपासना. मग थोडे दिवसांनी काय होतं, जलावर असे
श्वास पसरल्यासारखा दिसतो हवा, आणि मग ती वाफ दिसते. मग ती वाफ हळू 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 अशी वर चालली, मग दिसतं. कळलं का? जलावर पसरते हवा, तिला म्हणायचं जलोपासना. ती कारण पाण्यामध्येही हवा आहे हा सिद्धांत तिथे बरोबर होतो. जलामध्येही श्वास आहे. प्रत्येक पंचमहाभूतांनी भूत ही श्वासांनीच नटलेली आहे. हवा आहे. प्रत्येक महाभूत श्वासोच्छ्वास करतं. जमिनीवर पाणी होता, काय बाहेर येत? वाफ म्हणजे काय आहे? हवा आहे. भिंतीवर पाणी मारा, काय बाहेर येत? लगेच सुकतं. त्याचा अर्थ काय आहे? किंवा भिंतीवर लगेच सुकतं म्हणजे शोषून घेतं. त्याचा अर्थ भिंतीला पण आतून बारीक 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 छिद्र असतात जे आपल्याला दिसत नाही, पण त्याच्याद्वारा पाणी खेचलं जातं. असा परमात्मा पहा. परमात्मा निर्गुण निराकार आहे, पण पाण्याच्या वाटा पण सद्गुरूंनी आपल्याला मोकळ्या केलेल्या आहेत. यासाठी जीवनामध्ये कोणती कर्म कधी करायची किंवा कितीही कर्म करायची, कोणतं कर्म कितीही करायचं ते लक्षात ठेवून आपण प्रत्येकाने कुठे ना कुठेतरी जीवनामध्ये थांबणं गरजेचं आहे. थांबा कुठेतरी, म्हणजे योग्य क्षणी थांबता पण आलं पाहिजे. असं जीवन प्रवास आहे. प्रत्येक साधकाला जीवन प्रवास हा अवघड नका वाटू, सोपा आहे. गुरूंच्या कृपेवर सगळे आपण नीट जगतो, पण त्या जगण्याचा अर्थ महत्त्व समजावून घ्या आणि सद्गुरूंचे किंवा प्रभूचे किती उपकार आहेत हे आपल्याला. आता तर आपल्या विनायकपुरमला साक्षात गणराज उपस्थित आहेत, त्यांची किती कृपा आहे. काय तीर्थ मला खाली वाटते एका तरी शिष्याला कळलं की मला काहीतरी कोरडं पडतं, म्हणून जीवन साधना याचा एकच अर्थ आहे की वेळच्या वेळी जीवनामध्ये कोणती गोष्ट करावी कोणती करू नये हे ज्याला समजलं तो जीवनामध्ये यशस्वी झाला. कळतंय नाही? सारखं आपलं हमाली करायची, कुटुंबाचं पोट भरायचं, हमाली करायची, कुटुंबाचं पोट, हमाली करायची, कुटुंबाचं पोट भरायचं. हे कुठपर्यंत करायचं? तुम्ही करू नका असं नाही माझं म्हणणं, नाही तर उद्या सोडून द्या नोकरी, तसं नाही. जिथं थांबायचंय, जिथं वाटलं आतून की आपण थांबावं तिथं थांबा. जीवनाची काही वर्ष स्वतःसाठी घ्या, स्वतःसाठी खर्च करा, स्वतः अभ्यास करा, जीवनाचा शोध घ्या आणि जीवन कसं नैसर्गिक रित्या ईश्वराने आपल्याला जे जीवन दिले त्याचे उपकार माना अखंड क्षणोक्षणा. हरिपाठात काय सांगितलं पहिलं? आपण हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना किंवा क्षणोक्षणी हाची विचार तरावया पार क्षणोक्षणी संत म्हणतात. प्रत्येक क्षणाला स्वतः. आणि मला एक सांगा, सोपं आहे. आपण बाकीची कामं करताना हाताने काम करा, डोळ्याने त्याच्याकडे पहा. म्हणजे माझी युक्ती आहे की कसं जायचं परमेश्वरापर्यंत. पायाने चालत तिथपर्यंत जा, ही कर्मेंद्रिय आहे. ही सगळी कर्मेंद्रिय आहेत, हात पाय कान डोळे नाक. काही त्यातली ज्ञानेंद्रिय आहे. मग कर्मेंद्रियांनी काम करा, ज्ञानेंद्रियांनी लक्ष द्या. पण सूक्ष्म इंद्रिय जे आहे कोणतं? अंतरेंद्रिय जे आहे त्यांनी तर परमात्म्याचं स्मरण करा. इंद्रिय आपल्या हातात पाहिजे. आपली एक का लोकांची एक? का आपण भाडे तत्वावर आणली भाडे तत्वावरच, पण अवकाश आहेत ना, ज्याचे त्याला द्यायला अवकाश आहे ती भाडेच तत्वाची.
म्हणून प्रत्येकाने आपापली इंद्रिय नीट वापरायची, की ती खराब होऊ नये, याला जपायचं आहे, ती नष्ट होऊ नये, त्यांना रोग होऊ नये. आणि त्यांचं प्रत्येक इंद्रिय हे भगवंताच्या भक्तीचं साधन आहे बाबा, म्हणून त्याला जपायचं आहे. डोळ्यांनी किती सिनेमे बघायचे हे ठरवायचं आहे, कानांनी काय काय घाण ऐकायचे ते ठरवायचं आहे, जिभेने किती खायचंय ते ठरवायचं आहे. एकदा जिभेच्या आत गेलं की तुमचा इलाज नाही कुठला. खलास. गोखले काका काय म्हणायचे, जे खातोस ना तू बाबा, ते जिभेवर ठेवेपर्यंत तुझी सत्ता आहे. एकदा जिभेवर हात गेलं की तुझी सत्ता काय संपली. खरंच यात इतकं साध्यंत आहे. मी सुद्धा याचे अनुभव घेतले. एखादा पित्तकारक पदार्थ, मला पित्तकारक चालत नाही कोणतंच, तो जर चुकून जरी एवढासा खाल्ला तिथून गेला, मग समजतं अरे गेलं का. मग आता काय करा, गोळी घ्या. गोळी न घेता पित्तकारक खाऊच नका ना तुम्ही. तिथे आपला कंट्रोल पाहिजे. म्हणून दिली इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलावया वचन, जेणे तू जोडसी नारायण, मग का चित्तीन धरावे. प्रत्येक इंद्रियाला सांभाळा. जी आपली धनदौलत तेवढीच आहे पृथ्वीवर. जाताना कोणी कुठली दौलत तुमच्या बरोबर बांधून देणार नाही. दागिने देतील वर्षात, आता अनुभव आला. किती दागिने करून ठेवा, ते कुठं राहणार आहे. जो तो येतो येऊन जातो. तर पृथ्वीवर काहीच नाही तुमचं, लक्षात ठेवा. नीट विचार करा आणि जगा. आता मुली पण झाली खूप. भाडे तत्वावर आलोय. जिथं कुठं घातलंय तिथं भाडं आहे, वसूल करतात लोक. जी वसुली चालली ती भाडं आहे, लक्षात ठेवा. आपलं काहीच नाही, तुझे काहीच नाही, हे लक्षात आलं पाहिजे. आता अभ्यासकांचं नुसते ज्ञानेश्वरी पाठ नाही करायचे, पाठांतर नाहीच. तुमच्या शरीरात जे अनुभव ईश्वराने दिले त्याच्या बरोबर तुम्ही चाला. अनुभवावर बुद्धी तिकडं चालू द्या, म्हणजे तुम्हाला ज्ञान आपोआप होईल. आपोआप. ज्ञानाला काय पोथ्या वाचायला लागतात काय, आणि ज्ञानाला काय ज्ञानेश्वरीचे पारायण करावे लागतात काय. ज्ञान तुमच्या देहामध्ये अखंड आहे आणि ते नैसर्गिक आहे. फक्त त्याचा आवाका घ्या, त्याचा सूक्ष्म हे करा. काय करा, हा तिकडे लक्ष द्या. सूक्ष्म काय म्हणतो देह, काय म्हणतो. गुडघे दुखायला लागले, आमच्या स्त्रिया खुर्चीवर बसल्या, म्हणजे वॉर्निंग आहे. लक्षात काय वॉर्निंग आहे आता आवडेताई. गुडघे म्हणजे तारुण्य काय झालं हळूहळू, दॅट इज ग्रेट वॉर्निंग. दात पडले, दातांनी काम सोडलं, सगळ्यांनी सोडलं. फक्त कोण सखा बरोबर राहतो, कोण सखा शेवटच्या क्षणापर्यंत बरोबर राहतो. फक्त श्वास. तुम्ही लंगडे व्हा, पांगळे व्हा, आंधळे व्हा, काही होऊ द्या, तुमचं बरोबर कोण राहतो तो आपला आहे. श्वास हाच ईश्वर, दुसरा ईश्वरच नाही, कुठंच नाही. तुम्ही किती मूर्तीत माना, कुठे माना, पण शेवटी तुम्हाला हे समजलं पाहिजे की माझा सखा हा माझा श्वास आहे, आणि श्वासातच ईश्वर आहे. तोच ईश्वर आहे, श्वासात नाही म्हणा, तोच ईश्वर आहे. प्रत्येक श्वासाबरोबर बीज मंत्राचं नाम ऊर्ध्व जाणं म्हणजे खरा अभ्यास आहे. ऊर्ध्व जाऊन 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 नाम इथं जाऊन जाऊन काय होईल, ते खडबडून जाग होईल. आत्म्याला हाक मारणारा तो आवाज आहे. हो ओम सोहम हमसा, चल जागा हो. यज्ञ पेटतो, त्याला जाग करा. होत कसा नाही. आपला देह काय कामाचा आहे. देहाने आता पण सगळं केलं, सगळं केलं. लहानपण गेलं, तरुणपण गेलं, मुलं झाली, मुलं नोकरीला लागली, त्यांना पगारही मिळायला लागले, आपल्यालाही पेन्शन मिळाली. आता काय पुढं, त्यांनाही मुलं झाली, ती मोठी झाली.
त्यांनाही मुलं झाली, ती पण मोठी झाली, त्यांची आता लग्न होतील किंवा झाली असतील काही. पण आपलं काय, तुम्ही आता एक थोडीशी बाजूला गेलेली वस्तू आहात, एवढं लक्षात ठेवा. प्रत्येक वय झालेल्या लोकांनी थोडस बाजूला व्हा आणि स्वतःच्या स्वरूपाचा विचार करा. थोडस बाजूला व्हा तरुणांपासून, म्हणजे तुम्हाला वेळ मिळेल आपल्या स्वतःकडे पाहण्यासाठी. संसार थोडासा कमी करा. संसार आता सुनबाई आल्या असतील तर सुनबाईचा संसार. आमच्या शीतलला येऊन 4-5 दिवस झाले. मग मी तिचा हात पकडला, किचन मध्ये नेलं, तिला सांगितलं हे जे सगळे डबे येत नाही, सगळे भांडी कुंडी संसार पडलाय नाही तर ते सगळं आत या क्षणापासून तुझा. मला म्हणते ना घरी, आई कसं काय हो तुम्ही असं. म्हटलं असंच पाहिजे. तेव्हापासून मी काहीच पाहत नाही, काही पाहिलं नाही. हा मी आले तिथे डबे संपले. संपले डबे. डब्यांना सांगितलं आता माझा स्पर्श तुम्हाला होणार नाही, त्यांच्या स्पर्शाची सवय लावा. आपल्या डब्यांना आपल्या स्पर्शाची सवय असते काय. वाईट वाटतं एखादा डबा उचलून कोणी विकून आलं, चालतं का बाईला. चालत नाही. आमच्या इथे एक व्यक्ती आहे, आमच्या इथे एक व्यक्ती आहे आत्ताच्या सोडून, हे आहे मी सांगत नाही, कायम माझ्यापाशी म्हणतात मी नव्हते घरी आणि माझे 2 स्टीलचे डबे नेऊन तिने परस्पर विकले. मी मलाच ऐकावं लागते. आता काय म्हणायचं, अगं बाई डबे हा तुझ्या जीवनातला अमर इतिहास आहे का. अमर कोण आहे त्याला पकडा, डब्याला नको. डबे जातील येतील, आपली आठवण काढतील, नाही तर नाही काढणार. जाऊया हा, डब्याला काय फरक पडत नाही. स्वीकारतो तो, डबे स्वीकारतो. तसं आपणही स्वीकारलं पाहिजे. जे थोडस बाजूला होणार आहे ते स्वीकारा, हसत स्वीकारा. आता हेच माझं काम आहे. जिथे ईश्वराचं स्मरण आहे, जिथे सद्गुरूंनी जे शिकवलंय मला तेच करणं माझं काम आहे. बाकी काय पसारा घालताय डोक्यात. कुठला पसारा. हेमंतबाई पसारा नका घालवा. पसारा विसरा. खूप पसारा आहे पण विसरा. काय देशपांडे ताई, किती पसारा आपणच करून ठेवलेला आहे तो. किती घरं आहेत. खूप घरं आहेत. कसे आहेत. उत्तम आहे. गरगर गरगर दिवसभर फिरलं तरी घर संपणार नाही. तुम्ही मात्र थकाल. तुम्ही थका फिरवता. म्हणजे आपल्या प्राणाशी आणि त्या घराशी, वास्तूशी, डब्यांशी काही संबंध आहे का. तुम्ही इथून मागे तेच डबे होते, तुम्ही नव्हतात तेव्हा. तेव्हा तुमच्या सासूबाई करायच्या, त्यांना घासा पुशी करायचे. डबे जीवन हे असतात अमर. संसार अमर आहे. हा, एखादी सून ते बदलते. नाही बाई माझेच 2 डबे विकून आली ही. आणि विकू दे ना, मरू दे, तुला काय करायचं. हा, पितळीची भांडी. तुम्ही डब्यात अडकू नका. काय गावडे ताई, अडकलंय का. आपण कशात अडकलं नाही. असं म्हणतो आपण, पण अडकलं असेल थोडस. नाही. अडकण्याची बात नाही. आता 8 वाजून गेले, आपल्याला संपवलं पाहिजे. म्हणून बी काय सत्रेताई, आमच्या सत्रेताई नाही लागू सगळं पुरेपूर. आपलेच डबे आहेत, आपणच विकत घेतले, सगळं आपणच घेतलेलं आहे. आपलं लग्न झालं तेव्हा, पण ते आपले नाहीत. ज्यांना विकत घ्यावं लागलं ते आपले असतात का. संपलं. हा, विकत घेतलेलं आपलं असतं का ते. संपला विषय. जे विकत घेतलेलं पण नाही, ज्याला एक पैसा पण खर्च केलेला नाही, ज्याला मी काहीच दिलं नाही, त्या ईश्वराने एवढं मोठं हे मला दिलं. त्याची किती गोडवे गायले पाहिजे. हे भांडवल जे दिलंय त्यातलं कोणतं तुम्ही काय विकत आणले मला सांग. डोळे विकत आणले जे सुंदर आहे, त्याचं वर्णन केलं असेल मागं किती किती जणांनी. नाक विकत आणलंय, काय विकत आणलंय, श्वास विकत आणलाय. आणू शकताय का पहा. म्हणजे नाही, जे नाशिवंत आहे ते विसरायलाच शिकलं पाहिजे. कंपल्सरी.
एकदा तरी मनाला ही बजावा रोज, हे इथं जे मी आहे, मी बसते आहे, मी झोपते आहे, सगळं वापरते आहे, हे ईश्वरा हे माझं नाही असा माझ्या मनाचा निश्चय होऊ दे. कठीण आहे, कठीण आहे. आपली वृत्ती सगळीकडे पांगलेली आहे. ती वृत्ती एक झाली पाहिजे आणि ईश्वराची होऊन राहिली पाहिजे. किमान दिवसातून 1 तास तरी, 15 मिनिटं तरी, 20 मिनिटं तरी, म्हणजे ध्यान एकत्र आली पाहिजे. वृत्ती सगळ्याला सोडून आता ध्यानाला बसले, तिकडे पोरग रडलं, असं नाही ना होत. रडलं तर काय करत? नसतानाच बसते बघा तर ते थोडे मुलं बाळ संसारामध्ये सगळं असावं. परमेश्वराने संसार हे आपल्याला इहलोकीला छान बक्षीस दिलेलं आहे. हसता खेळता संसार आहे, मुलं आहेत, सुना आहेत, भरलेलं घर आहे. इट इज व्हेरी नाईस. लांबून पहा, साक्षी भावाने आता संसाराकडे पहा की कसे हसतात, कसे खेळतात, कसे राहतात. आपण धन्य झालो हे सगळं पाहून, असं आता वाटलं पाहिजे. आता आपल्याला सारखं काय हे नको, हे नकोच. त्यामुळं तुम्ही सावध राहा आणि तुमच्याशी कोणी नाही बोललं तर शांत राहा, बोललं तर उत्तर द्या, नाही बोललं तर शांत राहा. आपला परमेश्वर आपल्याशी आतून बोलतो. लक्षात या माझ्या वाक्यावर विश्वास ठेवा. आपला ईश्वर आपल्याशी बोलतो आतून. ते कोणालाही ऐकू जाणार नाही, फक्त तुम्हाला ऐकू जाईल. ही आहे नश्वर देहाची कोणती साधन? जीवन साधन. देह नश्वर आहे. काय ती गोळीमान नाशिवंत देह जाणार. नाही होईल. बरं, ठीक आहे. म्हणून सांगते जीवन नश्वर आहे. त्याला शाश्वत करायचं असेल साधना करा. साधनेकडे नीट लक्ष द्या. हेच खरं आत्ता जीवन आहे. जीवन म्हणजे पाणी. लक्षात घ्या, जीवन म्हणजे पाणी. पाणी. पाण्याची कधी आवश्यकता लागते? तहान लागल्यावर, स्पेशली फार ऊन झाल्यावर, घाम असल्यावर, कसं तरी झाल्यावर पहिलं काय लागतं? पाणी. तसं श्वास हा आपल्या जीवनाचं पाणी आहे. लक्षात ठेवा, ते पाणी आहे. पाण्याशिवाय एक वेळ आपण राहू शकू, पण श्वासाशिवाय नाही. लक्षात ठेवा. म्हणून श्वासाशी निगडीत असलेला परमात्मा नित्य आठवा, नित्य जपा. तो इथून काही कळत नसेल, करा. 21 माळा करा, 45 करा, 50 करा, 100 करा. साधनेची पराकाष्ठा करा. पण तू आम्हाला पाहिजेस असं म्हणा. हक्क दाखवा त्याच्यावर, म्हणजेच तो येतो. तसा तो येतो. उगीच कुठेतरी मोजल्या आठवणी, काय झालं नाही आज एवढ्याच वेळ झाला, थोबाडीत द्यायची वाटत. आज मला एवढाच वेळ झाला. कशाला? जपाला. वेळ आली, वेळ झाला, वेळ काढा. त्याचा हक्काचा वेळ त्याला द्या. तुमचा वेळ नाहीये सगळा. मग तो म्हणतो आत्ता पण मला आत्ताच वेळ झालाय, चलो मग जाऊ. मग आपण नाही काय म्हणू शकत आत्ताच वेळ झाला का, बरं चला. तसं नाही. त्या वेळाला वेळ द्या. तुम्ही पराकाष्ठा करा जीवाची. पण परमात्मा भेटू देत, परमात्मा श्वास रूपाने दिसू देत, परमात्मा स्पर्शाने अनुभवू देत, परमात्मा ध्यानात दर्शन देऊ देत, परमात्मा वैराग्य रूपाने दिसू देत, परमात्मा गती रूपाने अनुभवाला येऊ. इतक्या रूपाने परमात्मा आपल्याजवळ आहे. परमात्मा ओंकार रूपाने बाहेर येऊ देत. ही सगळी परमात्म्याची उत्तम लक्षणं आहे. ही आपल्या शरीरातून बाहेर आलीच पाहिजे. नका करू, नका करू नाश आयुष्याचा. नाश आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश. किती कळवळून संत सांगतात तो, तरी माणसांच्या काही लक्षातच येत नाही. त्या पालखीत खंडीवर अभंग म्हणत नका करू नाश आयुष्याचा. ते चालले आपण तिथेच येते गोम येतात. त्या उरुळी कांचनला काय पालखी गेलीच नाही वाटत, काहीतरी झालं. हा
ज्यांनी आडव्या रस्त्याने पुढे नेली काहीतरी आहे, पण जाऊ द्या, तो विषय आपला नाही. पण तुम्ही थांबू नका. एक एक श्वास खर्च होतो आहे, फुकट जातो आहे. श्वासाला फुकट जाऊ देऊ नका. प्रत्येक श्वासाला कळलं पाहिजे, अरे याने माझं नाम घेतलं बरं का, मग तोच आपल्यावर प्रसन्न झाला पाहिजे. आणि तो प्रसन्न झाल्यावर नाम घ्यायची गरज पडत नाही. नाम आपोआप ब्रह्मरंध्रस्थानी स्फुरण पावत. कळलं तुम्हाला? स्फुरण पावत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. एक्सलंट एक्सलंट एकदम जीवनाचं सार. जीवन साधना. आता हेडिंग तुम्हाला दिलं म्हटलं काय हे घ्या. काय बोलायचंय मला कळत नाही. काय बोलायचं? अवघड नाही ना वाटत? मस्त वाटलं. ते बंद करा कोणी. खूपच